गुहागरमध्ये ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने. निलेश राणेंच्या सभेला विरोध करण्यासाठी जाधव समर्थक रस्त्यावर. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांकडून एकमेकांवर दगडफेक. लोकसभेपूर्वी कोकणातील वातावरण तापलं. भाजप आणि ठाकरे गट आमने सामने. कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. भास्कर जाधवांच्या टीकेनंतर निलेश राणेंकडून चिपळूणमध्ये सभा घेण्याचं आव्हान. निलेश राणेंच्या सभेला भास्कर जाधवांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधानंतर दोन्ही गटामध्ये जोरदार राडा. भाजप नेते निलेश राणेंची आज गुहागरमध्ये सभा. ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांवर राणे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष. हिशोब तर चुकता करणारच. भास्कर जाधवांच्या कार्यालयासमोर निलेश राणेंचे बॅनर. गुहागरमध्ये आज ठाकरे गट आणि भाजपमध्ये वातावरण तापलं. आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक. सरकारची भूमिका स्पष्ट करताना जरांगेंनी आंदोलन करायला नको. जरांगे पाटलांनी आंदोलन मागे घ्यावं. मुख्यमंत्री शिंदेंचं मनोज जरांगे पाटलांना आवाहन. अधिसूचनेची अंमलबजावणी केल्यानंतरच आंदोलन थांबेल. सगळे सोयऱ्यांबाबतचा कायदा होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. सरकार सकारात्मक आहे, मग अंमलबजावणी कधी? जरांगे पाटलांचा सवाल. हिंगोलीमध्ये औंढा नागनाथच्या राज्य महामार्गावर येळेगाव सोळंके इथं मराठा समाजाचा रास्ता रोको. बैलगाड्या रस्त्यावर आणून मराठा आंदोलकांनी अडवला महामार्ग. लातूरच्या उदगीरमध्ये क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांना मराठा कार्यकर्त्यांनी घेराव घातला. कायद्यात बसणारं आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं बनसोडेंकडून ग्वाही. बीडच्या आष्टीमध्ये भाजप आमदार सुरेश धस यांच्या घरावर आंदोलन. मनोज जरांगे पाटील यांना साथ देण्याची मागणी. आंदोलनकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. राणे पितापुत्रांविरोधात इंदापूरमध्ये मराठा समाज आक्रमक. राणे पितापुत्रांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारून निषेध. जरांगे पाटलांवर केलेल्या टीकेवरून मराठा समाज आक्रमक. सोलापुरात भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या घराबाहेर मराठा बांधवांचं आंदोलन. सकल मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली वसमत आगारातील बस सेवा ठप्प. आगारातून आज दिवसभरामध्ये एकही बस बाहेर पडली नाही. जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यामध्ये सकल मराठा समाजाकडून रास्ता रोको. निर्मल ठाणे आणि नांदेड नागपूर या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळत आंदोलन. धाराशिवच्या चिखलीमध्ये मराठा आंदोलकांकडून चक्काजाम. आंदोलक बैलगाडी वाहनं घेऊन उतरले रस्त्यावर. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पुण्याच्या दौंडमध्ये रास्ता रोको. मराठा आंदोलकांनी पुणे सोलापूर महामार्ग रोखला. आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. बीडच्या माजलगावात जरांगे पाटलांच्या दीर्घायुष्यासाठी सिद्धेश्वर मंदिरामध्ये अभिषेक. मराठा बांधवांकडून ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरामध्ये अभिषेक सोहळा संपन्न. बीडच्या कोळगावमध्ये कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर मराठा आंदोलकांचा चक्काजाम. महामार्ग रोखल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा समाजाचं आंदोलन. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. नाशिकमध्ये आमदार राहुल ढिकळे यांच्या घरासमोर आंदोलन. आंदोलकांकडून राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. पिंपरी चिंचवडमधील किवळे गावामध्ये मराठा समाजाचं आंदोलन. मुक्ताई चौकालगत रस्त्यावर बसून आंदोलकांचा ठिय्या. पुण्याच्या वाघोलीमध्ये मराठा बांधवांचं पोलीस चौकीतच आंदोलन सुरू. रास्ता रोको करण्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्यानं आंदोलक आक्रमक. बुलढाण्याच्या खामगावमधील लाखनवाडामध्ये धनगर आरक्षणासाठी आंदोलक चढले टॉवरवर. अखेर 50 तासानंतर आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून आंदोलकांना टॉवरवरून उतरण्यात यश. नांदेडमध्ये मराठा आंदोलनाच्या शक्यतेनं लांब पल्ल्याच्या एसटी गाड्या रद्द. नांदेड आगाराचे 10 लाखांचं नुकसान. हिंगोलीतील डोंगरकडा फाटा परिसरात मध्ये नागपूर अकोला राज्य महामार्गावर मराठा आंदोलकांनी रोखला. सरकारने काढलेल्या आदेशाचं कायद्यात रूपांतर करण्याची केली मागणी. जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धुळे सोलापूर महामार्गावरील एसटी वाहतूक पूर्णपणे बंद. छत्रपती संभाजीनगरवरून वडीगोद्री मार्गे बीडला जाणारी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय. बसची तोडफोड होऊ नये म्हणून घेतली खबरदारी. लातूरमधून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या एसटी बसेस सुरक्षेच्या कारणास्तव आज बंद. आंदोलक एसटी बसेसची तोडफोड करत असल्यानं खबरदारी म्हणून निर्णय घेण्यात आलाय. पुण्यातील खडकवासला मतदारसंघाचे भाजप आमदार भीमराव तापकीरांच्या कार्यालयावर मराठा आंदोलक जमले. विशेष अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका मांडण्याबाबत तापकीरांना दिलं निवेदन.
धाराशिवच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि भूमच्या गोलाई चौकामध्ये मराठा समाजाकडून चक्काजाम आंदोलन, रात्रीपासून भजन कीर्तन करत आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी। लोणावळ्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं राज्यस्तरीय शिबिर, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं शिबिराला ऑनलाईन संबोधन। साताऱ्याच्या लोणंद इथल्या कृषी प्रदर्शनाला शरद पवारांची भेट, 19 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या कृषी प्रदर्शनात 250हून अधिक कृषी स्टॉल, कृषी महोत्सवात 6 किलो वजनाचा कोंबडा, 6 फुटी सोन्या बैऱ्याचा आकर्षण। साताऱ्यातील लोणंदच्या कृषी प्रदर्शनामध्ये तब्बल 6 किलोचा बाहुबली कोंबडा, कोंबड्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी। येथे ना चालते दादागिरी ना गद्दारी आणि टायगर अभी जिंदा है अशा आशयामध्ये सांगलीत बॅनरबाजी, जयंत पाटलांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीत बॅनरबाजी करण्यात आली आहे। सांगलीतील आटपाडीमध्ये टेंभू योजनेचं पाणी येऊनही पाण्याची भीषण परिस्थिती, अजून किती दिवस टँकरने पाणी पुरवठा करणार, ग्रामस्थांचा सवाल। बीडच्या रामेवाडी गावातील शेतकरी जगन्नाथ आंबुरेंनी 2 एकर कलिंगड पिकाच्या लागवडीतून घेतलं 5 लाखांचं उत्पन्न, पूर्व मशागत करून बेड आणि मचलिंग पद्धतीचा वापर करत केली टरबूजाची शेती। सिंधुदुर्गच्या देवगडमध्ये आंब्यावर थ्रिप्स कीटक रोगाचा थैमान, वारंवार महागड्या औषधांची फवारणी करूनही रोग नियंत्रणात येत नसल्यानं आंबा उत्पादक शेतकरी हैराण। वर्ध्यातील कारंजा तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस, गारपीट पिकांचं नुकसान, आमदार दादाराव केचे यांच्याकडून बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी। भंडारा जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणाने गळू लागला आंब्याचा मोहर, आंब्यावर वाढला रोगांचा प्रादुर्भाव, लंगडा, पायरी, दशहरी अशा विविध जातीतील फळांवर रोगाचा प्रादुर्भाव। वाशिम जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा, हजारो हेक्टरवरील हरभरा आणि गव्हाचं नुकसान, शेतकरी नुकसान भरपाई देण्याची मागणी करतात। वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातल्या अनेक गावांना गारपीट आणि अवकाळी पावसाचा तडाखा, गारपिटीमध्ये संत्रा, गहू, चणा तसंच इतर पिकांचंही मोठं नुकसान, शासनाने मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी। नागपूरमध्ये संत्रा बागांना वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा फटका, झाडाला लागलेलं संत्रा गळून पडल्यानं मोठं नुकसान, शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाल्यानं शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी। बुलढाण्यामध्ये अवकाळी पावसामुळे हरभरा भिजून मोठं नुकसान, चिखली, शेगावमध्ये हरभऱ्यासह गहू, तूर, कांद्यासह इतर पिकांचंही मोठं नुकसान झालंय। नंदुरबारमध्ये शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, भारतीय मजूर संघ आणि डाव्या पक्षांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन। शेतकऱ्यांना हमी भावासह इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय कम्युनिस्ट किसान सभेचा पालघरमध्ये रास्ता रोको, रात्रीपासून जव्हार, वाडा, विक्रमगड, डहाणू मार्गावर रास्ता रोको, तर आज दुपारी जेल भरो आंदोलन करणार। पुण्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा कामगारांचं आंदोलन, कामगारांचं 15 ते 16 महिन्यांपासून वेतन रखडलं, आंदोलकांकडून कारखाना प्रशासनाचा तीव्र निषेध।